तुमचं मतदान कोणाला असेल? शरद पवार साहेब. तुमचं मतदान कोणाला असेल? अमोल कोल्हेंना का आढळरावांना? अमोल कोल्हे तो तारीच निवडून येणार शरद पवारांची. तुमचं मतदान कोणाला असेल ताई? आमचं मतदान अशोक ते आढळराव. ठाकरेचे आम्ही शिवसेनेचे कट्टर, त्यामुळे तुतारीला मतदान. तुमच्याकडे दोन उमेदवार आहेत, एक आढळराव दादा आहेत आणि अमोल कोल्हे आहेत. तुमचं मतदान कोणाला? कोल्हे. तुमचं मतदान कोणाला असेल? अमोल कोल्हे. तुमचं मतदान कोणाला असेल? आमचं सुमित्रा जायला मतदान. मतदान कोणाला? अमोल कोल्हे. आढळराव दादा का नको? काय नाही, त्यांचं बी चांगलं बरं. आता काय ते फुटून गेले, जनतेतून फुटून गेले ते. म्हणजे अजितदादाकडे गेल्यामुळे तुमचं मतदान होणार नाही का? तुमचं मतदान कोणाला असेल? शरद पवार. या ठिकाणी चिंचा घेऊन बसलेत. दादा नाव काय? बमन माणिक कुंजीर, गाव? वाघापूर, तालुका पुरंदर. तुमच्याकडे उमेदवार कोण उभे आहेत माहिती का? आज काय नाव काय तिचं? हां सुप्रिया आहे. हां सुमित्राच आहे. तुमचं मतदान कोणाला असेल? आमचं सुमित्रा जायला मतदान होईल. म्हणजे अजितदादा का शरद पवार? अजित दादा. ही परवा सभा झाली ना शिवतार्यांची, ते आम्हाला जरा योग्य वाटली. काय जरा करतो म्हणले कामं, जरा पुरंदरचा विकास होईल. सत्ता त्यांची आहे त्यामुळं कामं होत्याल आपली. हिऱ्यात शिवतारे असल्यामुळं कामं होत्याल. बाकीच्यांचे कोणाची कामं नाहीत. काम फक्त शिवतारे, पुरंदरला शिवतारेच पाहिजे तरच विकास होईल. म्हणून शिवतारे बापूंनी सांगितल्यामुळे तुमचं मतदान? हां यांना दादांनाच होणार मतदान. हां अजित दादांनाच मतदान होणार. या ठिकाणी एक नमस्कार पाहुणं. नमस्ते नमस्ते, बोला की. काय नाव तुमचं? शांताराम किसन माडिक, सिंदवणे. तुमच्याकडे निवडणूक चालली आहे सध्या माहिती का? हा चालले ना. आपल्याकडे आहेत आढळराव पाटील आहेत, अमोल कोल्हे आहेत. तुमचं मतदान कोणाला असेल? शरद पवार साहेब. पहिल्यापासून कामं केली त्यांनी सगळं, म्हणजे नाही का, पहिल्यापासून त्यांनी म्हणजे कुठं आपलं हे लोकांचं कर्ज माफी केली होती नाही का. तर हे बाकीच्या लोकांनी काय नाही केलं आतापर्यंत. इकडं कोल्हेंचं काय काम आहे का? कोल्हे त्यांना फोन केला तरी कोल्हे आमच्या गावात उभा राहतात. साधी मिरवणूक असं तरी येतात ते. हो, पण काम आहे का शिंदवण्यात? काय कामं केली त्यांनी, रोडची वगैरे कामं केली त्यांनी. आढळराव दादा का नको? पण तसं नाही. आता कसं आहे, आम्ही पहिल्यापासून शरद पवार साहेबांना सोडलेलं नाही आजपर्यंत, आणि त्यांना सोडणार बी नाही. जोपर्यंत ते आहेत उभा तोपर्यंत त्यांच्या मागे आम्ही पाठीशी उभा आहे ठामपणे शरद पवार साहेबांना. या ठिकाणी एक ताई आहेत. ताई काय आहे तुमच्याकडे आज विक्रीला? काय आणलंय? सगळे की भाजीपाला. तुम्ही कुठलं गाव कुठलं? तामनवाडी. तुमच्याकडे निवडणूक चालली आहे. सुप्रिया सुळे आणि हे आहेत सुनेत्रा पवार आणि महेश भागवत. तुमचं मतदान कोणाला असेल? शरद पवारांना. म्हणजे सुप्रियाताईंना. मग अजितदादांना का नको? आज नाही, शरद पवारांनी पहिली कामं केलेली आहेत ना शेतकऱ्यांची यांची, त्याच्यामुळं शरद पवार. शेतकरी वर्गाचा विचार करतात जास्त ना ते. काय चिन्ह आहे माहिती का तुम्हाला? नाही अजून एवढं लक्ष नाही देत, पण सगळ्यांचा पाठिंबा त्यांनाच. या ठिकाणी लोणीचे या ठिकाणी एक शेतकरी आहे. दादा काय नाव? सोमनाथ मासाळ, गाव काळभर लोणी. तुमचं मतदान कुठे? लोणीत. तुमच्याकडे निवडणुकीला कोण उभं आहे माहिती आहे का? दादा अमोल कोल्हे आणि दुसरे? शरदचंद्रजी पवार. अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील आहेत. आढळराव पाटील. तुमचं मतदान कोणाला असेल? अमोल कोल्हेंना का आढळरावांना? अमोल कोल्ह्याला. शरद पवारांचा हात बळकट करण्यासाठी. तो तरीच निवडून येणार महाराष्ट्रामध्ये. तुमच्या गावातलं विचारलं, महाराष्ट्रात तुम्ही? गावातले बी येणार, गावात बी येणार आणि महाराष्ट्रात बी येणार. तो तरीच निवडून येणार शरद पवारांची. नक्कीच येणार. शरद पवारच निवडून येणार महाराष्ट्रामध्ये. पण आता बाकीचे सुद्धा भाजप काम करतंय, अजितदादा काम करतायत, तुम्ही तरी पण का त्यांना म्हणताय? का म्हणून करतात? शरद पवारचं महाराष्ट्रासाठी चांगलं, भाजप शरद पवार महाराष्ट्रासाठी भाजप चांगलं नाही. भाजप काय करतंय? बापाचं खातं लेकाला देतंय. बापाला ज्याला मला 4 एकर शेती आहे, मी 4 एकर शेतीला मटेरियलची पोती आणतो. ज्या वेळेला 600ला मिळत होतं ती पोतं 1800ला बसते आज. आणि म्हणजे मोदी सरकार काय म्हणलं,
नरेंद्र मोदी म्हणतो की तुम्ही आईवडिलांना सांभाळत नाही म्हणून पेन्शन चालू करतो, म्हणजे लेखाचं पैसे खातोय आणि बापाला देतोय ते. पेन्शन चालू केली म्हणजे कशा केली, आमचंच पैसे खाऊन आम्हाला चालू करतो तो आणि आमच्याच घरात भांडणं लावतो. एकीकडे 2,000 रुपये ते देत आहेत, शेतकऱ्यांना देत आहेत, परत मोफत रेशनिंग देत आहेत. रेशन मोफत देत नाही, दारिद्र्य रेषेखाली मोठ्यांची नावं आहेत, गरिबांची नावं नाही ती. म्हणजे तो सर्वे काही व्यवस्थित झाला नाही. नाही झालेला सर्वे अजिबात व्यवस्थित नाही झालेला. यावेळेस तुमचं मतदान मग शेवटी अमोल कोल्हे शरदचंद्रजी पवारांचंच तुतारीलाच मतदान होणार आमचं. या ठिकाणी एक मावशी आहेत. मावशी नमस्कार. नमस्कार. काय नाव काय तुमचं? सुरेखा विठ्ठल खेत्रे. तुमचं गाव कुठलं? नारळी कुरळी सुपा मोरगाव. तुमचं मतदान कुठं आहे? आमचं उरुळी कांचनला. इकडं मतदान आहे उरुळी कांचनला. तुमच्याकडे निवडणुकीला अमोल कोल्हे आणि आढळराव निवडणुकीला लोकसभेला उभे आहेत, माहिती आहे का? हो माहिती. तुमचं मतदान कोणाला असेल ताई? आमचं मतदान अशोक ते आढळरावला. कारण त्यांनीच आमच्या ह्या भागात सगळ्यांची म्हणजे व्यवस्थित केलं आहे. मुलांची मुलींची सगळी सोय केलेली त्यांनी. आणि त्यांचं लक्ष असतं कुठल्याही बी कार्यक्रमात किंवा कुठल्या बी ह्याच्यात आले तरी ते सगळ्यांच्या गाठीबिटी घेणार, शिवाय सगळ्यांना बोलणार ते. म्हणून तुमचं मत त्यांनाच पहिल्यापासून त्यांनाच आहे आणि त्यांनाच राहणार आहे. आणि दादांना आमच्या वस्तीवर आमच्या घरापाशी आलेले आहेत ते. तुपे वस्ती ही शाळेची तिथं, हायस्कूल शाळेच्या तिथं. बरं ओके धन्यवाद ताई. काय नाव आपलं? तुषार शिंदे. गाव कुठलं आहे? उरुळी कांचन. उमेदवार कोण उभे आहेत माहिती आहे का इकडं? आढळराव पाटील आणि हे कोल्हे. तुमचं मतदान तुतारी कोल्हे. चिन्ह सांगताय तुम्ही, चिन्ह पोचलंय? पोचले. कोणाचं चिन्ह आहे? शरद कोल्हेंचं. इकडे कोल्ह्यांची कामं आहेत का दादांची कामं आहेत? दादांची कामं दोन्हींची आहेत, पण कोल्हेलाच मत. एकनिष्ठ ठाकरेचे, आम्ही शिवसेनेचे कट्टर, त्यामुळे तुतारीला मतदान. उद्धव ठाकरे. ओके धन्यवाद. कुठलं गाव मिरोडी. आमची मिरवडी म्हटल्यानंतर दौंडमध्ये येते तुमचं. तुमचं मतदान कोणाला असेल? सुप्रियाताई का सुनेत्राताई? सुप्रियाताई. कारण काय? कारण एकनिष्ठ आहे, पहिल्यापासून जे आहे ते आले ते शरद पवार, त्याला फरक नाही काय करीत. आम्ही एकनिष्ठ राहतो आम्ही. तुमच्याकडं तर एक माजी आमदार सांगतात रमेश आप्पा, आणि राहुल कुल सांगताय की बाबा अजितदादांचं काम करायचं आहे. नाही आम्ही पहिल्यापासून आमची वयस्करची माणसं आहे ना ते शरद पवार. म्हणून तुमचं मतदान सुप्रियाताईला. गाव कुठलं दादा? तामनवाडी. तामनवाडी. तुमच्याकडे कोण उमेदवार आहेत माहिती आहेत का? आहेत की माहिती. कोण आहेत? सुप्रिया सुळे आणि त्या सुमित्राताई पवार. तुमचं मतदान कोणाला असेल? आता पहिल्यापासून आम्ही गेली 20 वर्षापासून पवार साहेबांचीच कार्यकर्ते. हो मग आता पवार साहेबांचंच काय नियोजन होईल ते होईल. म्हणून यावेळेस पवार साहेबच. चिन्ह माहिती का? हा तुतारी. दादा काय नाव? थोरात. गाव कुठलं आहे? खामगाव टेक. खामगाव टेक म्हणजे इकडं टिळेकरवाडी जवळचं. तुमच्याकडे 2 उमेदवार आहेत, एक आढळराव दादा आहेत आणि अमोल कोल्हे आहेत. तुमचं मतदान कोणाला? कोल्हे. कारण काय दादा? कारण आमच्याकडं येतात ना सारखे. काय येतात सारखे? काय काम आहेत का? कामानेच येतात. नदीला पूल चालू झालाय. आढळरावांच्याकडून झालाय का कोल्ह्यांच्याकडून? कधीपासून झालंय? आत्ता झालंय चालू. मग तुमचं मतदान कोल्हे का आढळराव? कोल्हे. पिचन कातबाने. गाव कुठलं तुमचं? उरुळी कांचन टिळेकरवाडी. मतदान कासोडीला आहे. गाव का सुरडी म्हणजे मतदान का सुरडीला? मी राहिला गाव टिळेकरवाडी आहे, पण राहिला कासोडीला असल्यामुळे ते मतदान तिथे आहे. आत्ता इथं उरुळीत राहिलं आहे. तुमच्याकडे कोण उमेदवार उभे आहेत? उमेदवार सुनेत्रा पवार आहेत आणि महेश भागवत आहेत. महेश भागवत, सुप्रिया सुळे आणि सुनेत्राताई पवार. तुमचं मतदान कोणाला असेल? ते कसं आज सांगणार आहे? भागवत. हा कारण म्हणजे आता सगळेच म्हणतात द्यायचं म्हणून. तुमच्या भागामधलं मतदान कोणाला होणार? भागवत. या ठिकाणी एक दादा आहेत. दादा गाव उरुळी कांचन. मतदान कुठे आहे? इथं उरुळी कांचनमध्ये. काय नाव? चंद्रकांत ननवरे. इकडे निवडणूक चालली आहे. आढळराव आणि कोल्हे असे 2 उमेदवार आहेत. तुमचं मतदान कोणाला असेल? अमोल कोल्हे.
कारण काय अमोल कोल्हेंना? कारण अमोल कोल्हे तसं आहेत ना, काय काय कामं आहेत का त्यांची? त्यांची कामं पण आहेत अशी. आढळराव पाटील तर आता 2-5 वर्ष दिसले नाही आम्हाला कुठं. पहिला होते जे शिवसेनेत, परत दिसलीच नाही कुठं. म्हणून हां, म्हणून अमोल कोल्हे. या ठिकाणी एक मावशीत कांदा. काय नाव तुमचं? अनिता बाळासाहेब दोरगे. पुढे या थोडं. हां, काय नाव? अनिता बाळासाहेब दोरगे. गाव इथलंच उरुळी कांचन इथंच आहे. तुमच्याकडे निवडणुकीला 2 उमेदवार उभे आहेत. एक अमोल कोल्हे आणि आढळराव आहेत. तुमचं मतदान कोणाला असेल? नाही आता तसं सांगू शकत नाही आम्ही. नाही दोन्हीपैकी एकाला द्यायचंच आपल्याला, पण कुणाला तर देऊन टाकायचं. हा, दोघांच्या पैकी इकडं काम कोण करतंय? एवढं नाही सांगता येणार. या ठिकाणी एक व्यापारी आहेत. दादा काय नाव? शाहू जोगदंड. गाव? उरुळी कांचन. मतदान कुठे? इथंच आहे उरुळी कांचन. तुमच्याकडे अमोल कोल्हे आणि आढळराव आहेत. तो तुमच्या भागाचा विकास कोणी केला आहे? तुमच्याकडं तुमचं मतदान कोणाला असेल यावेळेस? आमच्याकडं अमोल कोल्हे. मतदान कोणाला? अमोल कोल्हे. आढळराव दादा का नको? काय नाही, त्यांचं बी चांगलं, पण लोक आता काय ते फुटून गेले. आमच्यातून फुटून गेले ते. तुमच्यातून म्हणजे? जनतेतून फुटून गेले ते. म्हणजे अजितदादाकडे गेल्यामुळे तुमचं मतदान होणार नाही का? अमोल कोल्हे. हां. या ठिकाणी एक ज्येष्ठ नागरिक दिसत आहेत. दादा नाव काय? विठ्ठल कुंजीर, वाघापूर, पुरंदर. तुमच्याकडं सुप्रियाताई आणि सुनेत्राताई आहेत, म्हणजे शरद पवार आणि अजित पवार आहेत. तर तुमचं मतदान कोणाला असेल? शरद पवारला असणार. हां, कारण काय शरद पवारांना? ज्येष्ठ आहेत ते. हां, आहे ना, सगळीच कामं आहेत, त्यांच्याशिवाय काय होतच नाही. अजितदादा का नको? अजितदादा आता दुसरीकडे गेले ना, नाही तर अजितदादा बी चांगली होती. म्हणून तुमचं मतदान शरद पवार. आणि या ठिकाणी उरुळी कांचनच्या बाजारामध्ये एक दादा बसले. काय नाव दादा तुमचं? खवले, बैरू खवले. गाव कुठलं तुमचं? परंडा. तुमचं मतदान कुठे? परंडा. परंडा म्हणजे उस्मानाबाद, म्हणजे धाराशिव. तुमच्याकडे का निवडणूक चालली आहे? तुमच्याकडे आंधळराव आहेत आणि आंधळकर आणि हे ओमराजे. तुमचं मतदान कोणाला असेल? आपलं मतदान ओमराजे. कारण काय ओमराजेंचं? आपलं पहिल्यापासूनच आहे तिकडं. चांगली आहे कामं, म्हणून तुमचं मतदान ओमराजे. एवढ्या लांब मतदानाला जाणार का तुम्ही? उरुळी कांचनवरून धाराशिवला मतदानाला, प्रत्येक मतदानाला जातो आपण. ओमराजे. उरुळी कांचनवरून धाराशिवला स्वतः खर्चाने जाऊन जाणार. माई 5 मतदान आहे तिथं. सगळी मतदान घेऊन कुठं जाणार? परंडा. तिथं ओमराजे. या ठिकाणी एक व्यापारी आहेत. दादा काय नाव? निलेश ईश्वर कदम, तालुका दौंड, जिल्हा पुणे, राहणार यवत. तुमचं मतदान कोणाला असेल? निवडणूक माहिती आहे का चालू आहे? हो, माहिती आहे ना. आता सध्या सुप्रियाताई सुळे उभे आहेत, शरदचंद्र पवार जे उभे आहेत, अजून दुसरे एकीकडे सुप्रियाताई सुळे आहेत, सुनेत्रा पवार आहेत आणि महेश भागवत आहेत. असे 3 उमेदवार तुमच्या तिकडे दौंड परिसरामध्ये, म्हणजे बारामतीला. तुमचं मतदान कोणाला असेल? आता बघूया. आता नाही तसं नाव सांगता येणार नाही ना सर. अहो, आम्ही सर्वे करायला आलो आहे. तुमचं मतदान 3 पैकी कोणाला असेल? आता तसं सांगता येणार नाही ना सर. तसं कसं सांगता येईल? बेळीचे एक व्यापारी आहेत. दादा नाव काय? शंकर रायकर, यवत. तुमच्याकडे कोण उमेदवार माहिती आहेत का? 3 जण उभे आहेत ना. सुनेत्रा पवार, महेश भागवत आणि सुप्रिया सुळे. तुमच्याकडे मतदान कोणाला होईल? आमच्याकडे मतदान आमच्या यादीतून तर महेश भागवत. आता जातीसाठी तुम्ही ओबीसी आहात. आणि बदल पाहिजे, नवीन माणूस पाहिजे आम्हाला. मतदान महेश भागवत.
दादा काय नाव तुमचं? बाप्पू शेंडगे. गाव कुठलं? यवत. मतदान कोणाला होईल माहिती आहे का तुम्हाला? कोण कोण उभं आहे? मतदानाचं आमच्या तिकडं तर हे सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि महेश भागवत आहेत. आमचं आता काय तसं नाही सांगू शकत राव. दादा काय नाव? माझं नाव शाहनूर मणियार. उरुळी कांचन. हा. निवडणूक चालली आहे इकडे. अमोल कोल्हे आणि आढळराव आहेत. तुमचं मतदान कोणाला असेल? अमोल कोल्हेला. तो चांगला माणूस आहे, कलाकार आहे. कलाकार माणसाला मतदान द्यायचं. हे पाटला लोकांना काय मतदान द्यायचं? अमोल कोल्हेंचं काम आहे का? पण काम असो या नसो, कोणी काम केले आजपर्यंत 50 वर्षामध्ये कोणी काम केलं का? नाही केलं. पण आम्हाला अमोल कोल्हेला मतदान द्यायचं. ओबीसीचा माणूस आहे तो. बस आम्ही तिची माणसं आहेत, ओबीसीला मतदान देणारी माणसं आहेत आम्ही. ओके, धन्यवाद.